नाही, मुळामध्ये 2022च्या जून नंतर जो माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ती स्कीम तयार झाली आणि त्या स्कीममध्ये 2-2 लाखाची कामं ऑलरेडी दिली गेली आहे. 2-2 लाख करोडची कामं दिली गेलेली आहेत. कामं पेपरवर सगळी कामं आहेत, परंतु त्या कामाचा बोजवारा उडताना आपण आता उपनगरात पाहिलंय. अक्षरशः संपूर्ण गटारं दुथडी भरून वाहून लोकांच्या घरांमध्ये सगळं मटेरियल बाहेर येऊन. मुळामध्ये गेली 4 वर्ष नगरसेवकच नाहीत. सर्व पक्षीय जेव्हा नगरसेवक असतात तेव्हा ते प्रत्येक आपापल्या वॉर्डमध्ये असलेल्या नाल्यांच्या व्हिजिट करून त्यावरती असलेला जो वर्क्स कमिटीचा चेअरमन असतो तो त्या आधी म्हणजे अगदी मार्च एप्रिललाच आपल्या व्हिजिट कंप्लीट होऊन आपण त्यांच्या कामाच्या मागे असतो. इथे मुंबईला वालीच कोण नाही राहिलंय. सगळं लूट 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 लूटच चालली आहे आणि त्या लुटीमुळे आज मुंबईकरांना हे सगळं भोगावं लागतंय. मुंबईकरांनी कालच्या एवढूचा पाऊस किती MM पडला तर एवढा भंबीर उडाली. जेव्हा खऱ्या अर्थाने पाऊस पडेल तेव्हा मुंबईकरांना कुठल्या संकटाला सामोरं जायचंय ते मुंबईकर आता ओळखून चुकलेले आहेत. आशिष शेलार वारंवार नालेसफाईची पाहणी करतायत. आज देखील त्यांचा विक्रोळी साईडला दौरा होता. ते पाहणी करतायत आणि पाऊस सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण नालेसफाई होईल आणि मुंबई तुंबणार नाही असा त्यांनी दावा केला. ठीक आहे, हे दावे आता किती खरे ठरतात ते बघू. येणारा काळच ठरवेल, कारण दावे खूप केले. छगन भुजबळ मंत्री झाले, खूप दावे होते, खूप केलं होतं, झाले ना मंत्री. त्यामुळे दावे आणि नंतर उडलेली भंबेरी ते सगळ्या आणि दिसतंय आपल्याला. शंभर टक्के आमचं म्हणणं आहे, ज्या याच्यामध्ये जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, जे कोण अधिकारी कोणी जे दोषी असतील त्यांना निश्चित शिक्षा झाली पाहिजे. नुसतं इकडनं ब्लॅकलिस्ट करायचं मग राज्य सरकारमध्ये जाऊन बसणार, तिकडनं ब्लॅकलिस्ट करायचं मग केंद्रात जाऊन बसणार, असे कॉन्ट्रॅक्टर माझे लाडके कॉन्ट्रॅक्टर असतील तर मग काय ह्या मुंबईचं खरं नाही. आशिष शेलार असं देखील म्हणताय की निम्म्याहून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये गेलेत, त्याच्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये 50 नगरसेवक सुद्धा निवडून येणार नाही. आम्ही भविष्य नाही करत, आम्ही वर्तमान जगतो आणि आम्ही भूतकाळामध्ये जे केलंय ते लोकांना भविष्यात दिसेलच. त्यामुळे आम्ही जिंकूच हा विश्वास आम्हालाही आहे. एक प्रश्न असा आहे, अवघ्या काही महिन्यानंतर आता गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि मुंबई गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे मोठ्या मूर्तींसाठी. मात्र आता शाडूच्या मूर्ती आणि पर्याय या सगळ्या संदर्भात न्यायालयात विषय सुरू आहे. मात्र जर आता मंडळांना खऱ्या अर्थाने शाडूची मूर्ती घ्यायची असेल तर त्याच्या एका फुटाची किंमत ही 1.5 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे मंडळ जे आहे ते आर्थिक संकटात सापडणार आहेत असं एक चित्र पाहायला मिळेल. नाही, मुळामध्ये पर्यावरणाचा विषय आहे. पर्यावरणाच्या विषयाला धरून राज्याने काय करतंय, नुसतं माती फुकट देऊन चालत नाही. इथे माती फुकट दिली आणि कलरचे भाव 10 पटीने वाढले. म्हणजे एका बाजूला तुम्ही फक्त भात देताय, वरण भाजीसाठी 100 रुपये खर्च करायचे. याचा अर्थ एका बाजूला द्यायचं आणि एका बाजूला अडचण निर्माण करायची. त्यामुळे नीट नक्की विचार करून त्या ज्या गणपतीच्या शाडूच्या असतील, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतील, याच्याबद्दल साधक बाधक चर्चा करून मंडळांना पण आणि ते गणपती बनवणाऱ्यांना पण राहत मिळालीच पाहिजे. जी मूर्ती 15 फुटाची मूर्ती आहे त्याची साधारण POPची मूर्तीची किंमत 60 ते 70 हजाराच्या घरात होते. मात्र जर तीच मूर्ती शाडूमध्ये घ्यायची झाली तर त्याचं वजन आणि या सगळ्या गोष्टी 15 लाखाच्या घरात. नाही, पैसे तर नक्कीच आहे, जास्त होत आहेत, कारण तेवढ्या ह्याला ते उचलणं, कारण 70 जर याची असेल शाडू, कारण आपण बघतो 2-2.5 अगदी 21 इंची या मूर्त्यांना पण जर शाडूची असेल तर 4 माणसं लागतात. त्यामुळे ते सगळंच कठीण आहे. त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हायला पाहिजे आणि एक योग्य तो मार्ग त्यांना दिला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.